पूर्ण फॅमिलीला खूप आनंद झालाय माझ्या, कारण पूर्ण घरामध्ये पहिला गव्हर्नमेंट जॉब भेटलाय मला. वडिलांचं पण BA झालंय, त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत होते, पण त्यांना मुलींच्या बाबतीत कसं वाटायचं, बाहेर खूप वावरले होते ना, मग मुलींनी शिकावं असं त्यांचं काय, म्हणजे शिकू नये असं काही नव्हतं त्यांचं, फक्त त्यांना वाटतं की वेळेत लग्न व्हावं, नंतर ती शिकावी असं वाटत होतं त्यांना. की शेती जरी आवडत असली, करावीशी वाटत असली, तरी पण माझं पॅशन वेगळं होतं, माझ्या इच्छा वेगळ्या होत्या. मी काहीतरी म्हणजे ऑफिसर असं आपल्याला टॅग लागला पाहिजे असं वाटायचं मला. समोर असं जास्त झालं नाहीये, पण मागं बोलत असतील ना की अशी काय करणार आहे, अचीव्ह करणार आहे, एवढा अभ्यास करून आता लग्नानंतर, आणि पाहुणे आले तर तिला समजत नाही. काय वाटतंय मुलगा काय म्हणाला तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा रिझल्ट कळाला? म्हणजे मी अभ्यास करते म्हणायचं की तू अजून का अभ्यास करते, तुझं लग्न झालंय आणि तू आता का अभ्यास करते. मी म्हटलं अरे करते मी अभ्यास, मला जॉब मिळवायचा म्हणून मी करते. मग त्याला असं वाटायचं की हा जॉब मिळणार मम्मीला, खूप तो एक्साइटेड होता की कधी मिळणार कधी मिळणार. त्याला काय पाहिजे असेल तर मी सांगायची की हा आपण घेऊ, जॉब मिळाल्यानंतर घेऊ. त्यामुळे ते जास्तच उत्स्फूर्तपणे विचारायचं की कधी जॉब भेटणार तुला. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा AB मराठी न्यूजवरती स्वागत आहे. खरं तर MPSCचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी घवघवीत यश जे आहे ते मिळवलेलं आहे. याच एका सक्सेस स्टोरीसाठी, स्ट्रगल स्टोरीसाठी आज मी मुंडेवाडी या गावात आहे आणि सुप्रियाताई आणि त्यांचे जे मिस्टर आहेत हनुमंत मोरे हे आज माझ्यासोबत आहेत. त्यांचा जो स्ट्रगल होता तो कशा पद्धतीचा होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. काय जेव्हा निकाल जाहीर झाला, कोणती पोस्ट मिळाली आहे तुम्हाला आणि काय भावना होती त्यावेळेस? खूप छान वाटलं. पहिली गोष्ट, पहिलं यश आहे बऱ्याच दिवसांपासूनचं, कारण 10वी मध्ये मला पहिला क्रमांक भेटला होता, ते यश. परत 12वी पण मुलीमध्ये मी पहिली होती, त्यानंतरचं हे यश, त्यामुळे खूप आनंद झाला. गॅप बराच होता काय? गॅप होता, कारण 12वी नंतर लग्न झालं आणि नंतर लग्न झाल्यानंतरच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. लग्न झाल्यावरती तुम्ही ग्रॅज्युएशन? हो, हा नंतरच केलं सगळं कम्प्लीट. आणि तिथून परत छोटं बाळ, त्यामुळे गॅप पडला. आणि नंतर काहीतरी करावं, कारण एवढे मार्क होते आणि काहीच करू शकले नाही अशी एक मनात भावना होती. सो त्याच्यातूनच असं वाटलं की केलं पाहिजे आपण काहीतरी, आपण इथं नाही थांबायचं, आपण करू शकतो. मग तिथूनच सरळ सेवा द्यायचं डोक्यात आलं, कारण ग्रॅज्युएशन प्लेन BA झालं YCM मधून. मग म्हटलं सरळ सेवा ट्राय करूया, होऊन जाईल आपलं, तेवढा अभ्यास वगैरे आहे, आपण करू शकतो. आणि केलं. सरळ सेवेमध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा तलाठीची एक्झाम दिली, पण काय अभ्यास नव्हता, जस्ट असं सुरुवात करायची म्हणून दिली. तेव्हा मार्क चांगले भेटले, पण नाही होऊ शकलं त्यावेळेस माझं, 6-7 मार्कनी गेलं. ठीक आहे म्हटलं, सुरुवात होती त्यामुळे मला पण एवढं काही वाटलं नाही त्याचं, त्या अपयशाचं. आणि माझी एक मैत्रीण होती, मला तिनं सजेस्ट केलं की MPSC करतो. मला म्हणजे शाळा लेवलमध्ये होतं का त्यावेळेस MPSC म्हणजे खूप काही मोठी गोष्ट आहे आणि तो आपण करू शकेल का असं वाटायचं ना. स्पर्धा परीक्षा खूप विद्यार्थी सांगायचे, ज्यांचं यश मिळवलंय, ज्यांनी MPSC मधून जे पोस्ट अचीव्ह केलेले आहेत, ते सांगायचे की सगळं त्यांची सगळं स्टोरी सांगायची. त्यावेळेस वाटायचं की खूप हे स्ट्रगल आहे, आपल्याला नाही होऊ शकणार. माझं एक ध्येय होतं की आपली वर्दीतली पोस्ट असावी, म्हणून मी काय बनायचं असं म्हटलं तर मी म्हणायचे की पोलीस. मला छान वाटायचं ते पोस्ट आणि वर्दी म्हटल्यावर, पण तसं काय होऊ शकलं नाही पुढे. 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं आणि लग्न झाल्यामुळे परत ते सगळंच थांबलं तिथं. परत MPSC मधून पहिल्यांदा 2020 मध्ये पहिली एक्झाम दिली, ग्रुप B ची. तिथून झाली सुरुवात MPSCला. आणि परत कोरोनामध्ये गॅप पडला 2 वर्ष. आणि माझा अभ्यास म्हणजे परीक्षा आल्यानंतर 1 महिना करायचं, परत ब्रेक असं असायचं. घरचं बघायचं, सगळं हँडल करायचं, मुलगा होता त्याचं बघायचं, सगळी फॅमिली वगैरे बघायचं, कार्यक्रम सण वगैरे सगळं. त्यामुळे अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा जवळ आली की 1 महिना. त्यामुळे बऱ्यापैकी पहिल्या परीक्षेमध्ये 2020 मध्ये एवढा काही स्कोर आला नाही माझा. परत 21ला दिले, बऱ्यापैकी मी म्हणजे गेलते, बऱ्यापैकी 40-50 पर्यंत गेले. मग होऊ शकतं म्हटलं, आपलं एवढं 1-2 वर्षात एवढं करू शकतो तर आपण करू शकतो काहीतरी. सो परत 2022 मध्ये दिली, त्यावेळेस बऱ्यापैकी आलता स्कोर, परंतु 1-2 मार्कांनी गेला. ठीक आहे म्हटलं, 1-2 मार्कांनी जातोय म्हणजे अजून पण आहे चान्सेस आपले होण्याचे. सो 2023ला परत मी दिली एक्झाम, ग्रुप B आणि ग्रुप C एकत्र कंबाईन झालते.
सो तेव्हा दिल्यानंतर ग्रुप बीला पण मी बसले, त्यामुळे सीला ऑटोमॅटिक बसलेच. ग्रुप बीची माझी ASO पोस्ट आणि STI ह्या दोन्ही प्री क्लिअर झाल्या. दोन्ही मेन्सला मी आले होते. सो पण काय झालं, ग्रुप सी मध्ये स्किल टेस्टसाठी टायपिंग पाहिजे होती ना, आणि माझं ते झालं नव्हतं. सो टायपिंग केले मी परत 6 महिने, त्याच्यामध्ये वेळ गेला. सो ग्रुप बी साठी मेन्सला जास्त वेळ नाही देऊ शकले, आणि त्यामुळे प्रीचा क्लिअर झाली पण मेन्स काय होऊ शकली नाही STI-ASO. नंतर क्लर्कसाठी झालं माझं मेन्सचं, आणि परत स्किल टेस्ट वगैरे दिली 2024 मध्ये. हां, आणि आता त्याचा रिझल्ट आलाय परवा. महसूल सहाय्यक पदी. हो, मंत्रालयीन महसूल सहाय्यक. जो प्रश्न विचारला होता तो आता परत रिपीट करते. पहिल्यांदा जेव्हा लिस्टमध्ये नाव बघितलं स्वतःचं, काय वाटलं तेव्हा? काय भावना होती? जिंकले काय नेमकं काय वाटत होतं? हो, म्हणजे कसं आहे, हे येणार होतं नाव, हे तर कन्फर्म होतं, कारण लीड होती मला 47 मार्कची. येणार होतं नाव माहीत होतं, पण ती अचिव्हमेंट म्हणजे खूप मोठी होती माझ्यासाठी. म्हणजे क्लास 1 पोस्ट भेटल्यानंतर जो आनंद होतो ना, त्याच्याहून अधिक आनंद झाला होता मला. माझं टार्गेट क्लास 3चं कधीच नव्हतं. मी क्लास 2 असं टार्गेट ठेवलेलं आहे, पण माझी सुरुवात म्हणून मी केले ते आता चालू. म्हटलं पुढे आपण करू शकतो, पण हे आपल्याला मिळवलंच पाहिजे. हे नाही करू शकत तर आपण क्लास 2 कसं करणार, हे एक डोक्यात ठेवलं. मग ते जेव्हा मला नाव बघितलं मी, असं खूप आनंद झाला, आणि मी क्लास 2 करू शकते तो कॉन्फिडन्स मला तिथून आला. पहिला कॉल कोणाला केला? खरं तर मला सगळ्यांनी कॉल केले, कुणालाच कॉल केला नाहीये. सगळ्यांचं मी काय झालं, जनरल मेरिट लिस्ट लागली ना, मग ते मेरिट बघायचं, आणि म्हटलं किती रँक आले आपली, काय ही MPSC आहे शेवटी. आपल्याला कितीही कॉन्फिडन्स असला तरी शेवटपर्यंत आपण झालं म्हणू शकत नाही. त्यामुळे मी जरा थांबले, कुणालाच कॉल नाही केला. पण अजय आमचे धीर, त्यांना माहित होतं वहिनी तुमचं होतंय, कन्फर्म होतंय, मी फोटो टाकतो म्हटले, आता कुणाची वाट बघू नका. तरी पण मी चेक केलं, आणि आमचे सासरे आहेत प्रमोद मोरे, त्यांनी पण बघितलं, सांगितलं बघायला की मी बसते का कन्फर्म. त्यांनी कन्फर्म केल्यानंतर मग झालं म्हटलं आपलं. आता या म्हणाले की 12वी मध्ये लग्न झालं, आणि तुम्ही बघायला वगैरे गेला असाल आधी. हा, काय वाटलं होतं तेव्हा? वाटलं होतं का बायको अशी अधिकारी वगैरे होईल? तसं काय वाटलं नव्हतं. बघा, महिलांचा जर विचार केला तर बऱ्याचदा लग्न झाल्यावरती जबाबदाऱ्या असतात, मुलांची जबाबदारी तुम्ही म्हणालात, या सगळ्या गोष्टी हँडल करताना त्यांनी हे यश मिळवले. कसं वाटतं याबद्दल? मस्त वाटतं. चांगलं वाटतंय. होय. आता जेव्हा लग्न झालं होतं तुमचं, मग कसं शिक्षणाला कशी सुरुवात झाली? की म्हणजे तुम्ही बोललात सगळ्यांशी का ह्यांनाच असं वाटत होतं की तुम्हाला पुढे शिकावं वगैरे? नाही, शिक्षणाचं म्हटलं तर माझं चालूच होतं, थांबलेच नव्हते. म्हणजे मी YCA मधून फॉर्म भरला होता, आणि माझं FY चालू होतं, एक्झाम झाली नव्हती. मी लग्नानंतर फॉर्म भरलाय म्हटल्यावर मला सगळेच म्हटले कर दे एक्झाम, तू काय अडचण नाहीये. आमचे सासरे पण खूप सपोर्टिव्ह होते, दे म्हटले. मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं नक्की होतं. सो केलं कम्प्लीट परत, आणि पुढचं काहीच लक्ष नव्हतं, फक्त चालू होते तेवढं. आता लहानपणापासून तुम्ही म्हणाला, मी थोडंसं माहेराकडे तुमच्या जाते, काय माहेरचं वातावरण कसं होतं? बहीण भाऊ आई वडील काय करतात, या सगळ्या गोष्टी? माहेरचं म्हटलं तर माझं तिकडचं नाव सुप्रिया शिवाजी यादव, आता मोरे झालेले. वातावरण म्हटलं तर ठीक होते, सगळे व्यवस्थित होतं. वडिलांचं पण BA झालंय, त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत होते. पण त्यांना मुलींच्या बाबतीत कसं वाटायचं, बाहेर खूप वावरले होते ना, मग मुलींनी शिकावं असं त्यांचं काय, म्हणजे शिकू नये असं काही नव्हतं त्यांचं. फक्त त्यांना वाटतं की वेळेत लग्न व्हावं, नंतर ती शिकावी असं वाटत होतं त्यांना. म्हणून त्यांनी 12वी नंतर लग्न करून दिलं. आता कसं वाटतंय आई वडिलांना? तुम्ही आता अधिकारी झालाय, काय भावना काय आई वडिलांची? त्यांना पहिल्यापासून मी जे स्ट्रगल करत होते शिक्षणामध्ये, 10वी 12वी असेल किंवा पहिलीपासूनचं, ते सगळं माहीत होतं, आणि शिकण्याची जिद्द, माझी इच्छा होती, ते त्यांच्या समोरच होती सगळे. पण कसं आहे, पुढं मी त्यांना माझी इच्छा व्यक्त केली की मला शिकायचं आहे, अजून काहीतरी करून दाखवायचं आहे. पण नाही, त्यांनी हे केलं, म्हटले की तू परत शिक, लग्न झाल्यावर नंतर शिक, तू शिकू शकतेस. ठीक आहे म्हटलं, मग आई वडिलांच्या आपण पुढे तर नाही जाऊ शकत. सो तिथंच आज्ञा पाळली, पण स्वप्न पण पूर्ण केलं. स्वप्न तर करायचं होतं पूर्ण. मग ते टिटोर टॅट म्हणते तसं
करावं लागलं मला कसंही. आता घरी काय व्यवसाय शेती वगैरे आहे का काय? शेती आहे की? शेती. तुम्ही पूर्णपणे शेती करता? शेती. म्हणजे शेतकरी असून त्यांनी तुम्हाला सपोर्ट हो. केलाय. हा माझी माहेरची फॅमिली आणि सासरची दोन्हीकडून पण सगळे शेतीमध्येच आहेत, शेतीच करतात. हम्म. मग तुम्ही कधी गेलाय का नाही खुरपायला वगैरे? तशी वेळ नाही आली माझ्यावर. हा तशी- येतं का पण येतं का? दारा काढतात काय? नाही, मी करू शकते, इकडे गावाकडे राहिले त्यामुळे मी करू शकते, तेवढं मला आहे कॉन्फिडन्स. पण मला म्हणजे पॅशन म्हणतात ना, की शेती जरी आवडत असली, करावीशी वाटत असली, तरी पण माझं पॅशन वेगळं होतं, माझ्या इच्छा वेगळ्या होत्या. मी काहीतरी म्हणजे ऑफिसर असं आपल्याला टॅग लागला पाहिजे असं वाटायचं मला. आता जेव्हापासून आम्ही आलोय तुमच्या घरात बघतोय भरपूर मोठं कुटुंब आहे, जबाबदारी आहेत आणि त्यासोबत काम पण भरपूर पडत असणार आहे. मग कसं हे सगळं कामाचं नियोजन कसं केलं, मुलाला कसं सांभाळलं? आता मुलाचं वय किती आहे? 8 वर्षाचा आहे 8 मुलगा. वर्षाचा हो. आहे. कसं या सगळ्या जबाबदाऱ्या हे करून परत अभ्यासाला वेळ कसा काढायचा, कसा मिळायचा, या सगळ्या गोष्टी? सुरुवात ज्या वेळेस केली त्यावेळेस एवढा वेळ भेटत नव्हता, पण असं घरीच असायचं ना, मी शेती जरी असली तरी घरातील कोणीही, आमच्या सासू वगैरे कोण नव्हतं जात शेतात. सो म्हटलं घरी बसून करणार काय. मी मिशन क्लास वगैरे माझा अगोदर झालता, मग मी ते केलं काही दिवस, पण मला असं त्यातून काही हे भेटत नव्हतं की आपण काहीतरी मिशन क्लास जरी केलं तरी पण त्यात रस नव्हता जास्त मला करण्यात, इंटरेस्ट नव्हता. मग माझा स्टडीमध्येच इंटरेस्ट कायम. मग परंतु असं वाटायचं सुरुवातीला की होईल का, पण म्हटलं केलं तर पाहिजे, सुरुवात केल्याशिवाय तर काय होणार नाहीये. मग मी करत गेली आणि वेळ थोडा अभ्यासाला मी वाढवत गेली. सुरुवातीला कधी असा अभ्यास कधी करायचा, म्हणजे दिवसभरात? हा, सकाळी 10-11 नंतर दिवसभरामध्ये काही काम नसायचं, तिथून मी सकाळी लवकर आवरून करायचे अभ्यास, मुलाचं बघून वगैरे. संध्याकाळी वेळ भेटायचा, घरचे पण होते सपोर्ट, त्यामुळे त्यांनी पण साथ दिली. हो. सासूबाई वगैरे कशा, त्यांचा सपोर्ट कसा होता? सपोर्ट म्हणजे त्यांना वाटायचं की आता होईल का, हिला करू शकेल का, काम दुसरं काही नव्हतं, पण होईल का, मुलं वगैरे बघून, घरची फॅमिली बघून होईल का, असं त्यांना वाटायचं. पण मी करत होते ते बघून परत ते पण हळूहळू म्हटले की करील, ही काहीतरी करून दाखवेल. जेव्हा या अभ्यास करत होत्या तेव्हा तुम्हाला किती कॉन्फिडन्स होता का की होईल अधिकारी एक दिवस, असं म्हणजे त्यांच्या अभ्यास करण्याचे जी पोटेन्शियल आहे ते, या सगळ्या गोष्टी बघून काय वाटत होतं तेव्हा? होईल वाटत होतं. म्हणजे जिद्द होती. जिद्द होती. बरं, आता या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, मात्र हा जो काळ आहे, तुम्ही जेव्हापासून अभ्यास केला, सुरुवात केली आणि आता पोस्ट मिळेपर्यंत, तो काळ नक्कीच सोपा नसणार आहे. त्या काळात असं कधी वाटलं का की आता खूपच खचलोय आणि आता सगळं सोडून द्यावं, या असे काही क्षण होते का? हो, असणार तर आहेतच, कारण लग्नानंतरचा हा माझा प्रवास होता, त्यामुळे सोपा तर नसणार आहेच. असं मी म्हणणार नाही की मी कामाला गेले, मग शिकले, रात्रभर अभ्यास केला, असं माझ्या बाबतीत घडलं नाहीये. पण संघर्ष आहे, संघर्षमय मी सगळा अभ्यास केलेला आहे. दिवसभर करायचा अभ्यास आणि त्यात घरी राहून करणं हे सोपी गोष्ट नाहीये, हे सगळे समजू शकतात. आणि त्यातून मग फॅमिली बघणं, एवढी जॉईंट फॅमिली, पाहुणे वगैरे सगळे करणं, सण वगैरे, त्यात म्हणजे अभ्यासामध्ये खंड पडत होता नेहमी. त्यामुळे मला कुठेतरी वाटायचं की होईल का आपल्याच्याने, का आपण थांबलं पाहिजे, तर दुसरं काहीतरी केलं पाहिजे का, ह्या क्षेत्रात आलोय पण आपण पुढे जाऊ शकेल का, काय अचीव करू शकेल का. पण असं चालू केलंय पण सोडू पण शकत नव्हते ना, त्यामुळे ठेवलं चालू तसंच. आणि पहिलं अनसक्सेस आल्यानंतर वाटलं की MPSC मध्ये एवढं सोपी गोष्ट नाहीये क्रॅक करणं, आणि त्यात ग्रुप बीच्या पोस्ट वगैरे असतील, PSI ASO ST असतील, ते अचीव करणं पण एवढी सोपी नव्हती गोष्ट. म्हटलं ते नसेल तर आपण सरळ सेवामध्ये पण होऊ शकतो किंवा ग्रुप सी मध्ये करू शकतो. त्याच भावनेने परत चालू ठेवलं आणि परत ग्रुप बी मध्ये पण चांगला स्कोर यायला लागल्यानंतर म्हटलं की होऊन जाईल आपलं. खरं तर माझे जे हितचिंतक आहेत ते मला म्हणायचे की तू राज्यसेवा करू शकतेस, त्यांना अगोदर माहित होतं माझे सगळं बॅकग्राऊंड, त्यामुळे म्हटले राज्यसेवा कर तू ट्राय. पण माझं घरचं पण वातावरण माहित होतं ना मला, जॉईंट फॅमिली, मुलं वगैरे सगळं ते बघून एवढा अभ्यास होणं शक्य नाही, कारण राज्यसेवा म्हटलं तर खूप अभ्यास लागतो. त्यामुळे म्हटलं ग्रुप बी तर ट्राय करूया आपण, ते नाही तर हे तर होऊन जाईल, त्यामुळे चालू ठेवला. म्हणजे असे क्षण आले मात्र खचला नाही तो क्षण म्हणजे
काही काही वेळा तर इतकं असं त्रास व्हायला लागला की होईल का नाही आपल्याला, का आपण नको करायला. मधून मधून तर मला 2022च्या अपयशानंतर असं वाटले की आपण मेडिकलचा कोर्स करायला हवा होता. निदान आपण मेडिकल टाकून आपण सगळं व्यवस्थित करू शकलो असतो, घरच्यांना पण वेळ देऊ शकलो असतो. आणि आता MPSC करायची, बाहेर पोस्ट बाहेरच सगळ्या ASOST तर बाहेरच, मुंबई पुणे वगैरे. मग करू शकेल का आपण? आपले मिस्टर शेती करतात, मग ते आपल्यासाठी सगळं सोडून येऊ शकतात का? कसं होईल, काय होईल? पण तेवढा विचार केला, पण नाही म्हटलं आपण इथं पण दुसरं काय आपल्या म्हणजे एक तर प्लेन ग्रॅज्युएशन झालं आणि दुसरं काय करण्यासाठी ऑप्शन नव्हता माझ्याकडे. आणि ऑप्शन नव्हता ते एक चांगलंच झालं कारण त्यामुळेच मी हे करू शकले, नाहीतर दुसरं काय तर करू शकले असते मी. पण तिथे न जाता मग मी हा ऑप्शन निवडला आणि त्याच्यातूनच केलं. आता बऱ्यापैकी तुमच्या नातेवाईकांमध्ये वगैरे सगळ्यांना माहिती असेल जेव्हा तुम्ही अभ्यास करत होता, मग असं वाटत प्रश्न येत होते का, झालं का, किंवा किती मार्कात गेली, असं काय तुम्हाला काय असे प्रश्न विचारायचे का? विचारायची तेव्हा कशा पद्धतीची उत्तरं होती? कसा चालू आहे अभ्यास हे विचारायची. काय या सगळ्या प्रश्नांचं दडपण येत होतं का? खूप येत होतं दडपण, कारण अभ्यास करते हे तर माहित होतं, कारण पाहुणे आले तर कसं असायचं, लगेच सोडून मी जाऊ शकत नव्हते अभ्यास. मग मी कंटिन्यू करायचे आणि नंतर त्यांना वेळ द्यायचे. सो त्यांना माहित होतं की ही अभ्यास करते आणि माझ्या समोर असं जास्त झालं नाहीये, पण मागं बोलत असतील ना की ही अशी काय करणार आहे, अचीव करणार आहे एवढा अभ्यास करून आता लग्नानंतर, आणि पाहुणे आले तर तिला समजत नाही. त्या बऱ्यापैकी ज्यांचं लग्न झालंय बघा, महिलांचं असं असतं, स्वप्न मोठी असतात, तर जबाबदाऱ्या म्हणा किंवा बऱ्याच अशा अभ्यास पण करतात, मात्र त्यांना यश मिळत नाही आणि या प्रश्नांना तोंड देताना नाकी नऊ येतं. मग त्या महिलांसाठी काय वाटतंय, काय असं तुम्हाला वाटतं की स्वप्न त्यांनी स्वतःची जी स्वप्न आहेत ती अचीव करण्यासाठी काय करावं? ते पहिली गोष्ट, स्वप्न सगळी बघतात, परंतु ते अचीव करण्यासाठी जे पहिलं पाऊल असतं ते टाकणं खूप गरजेचं आहे. आणि ते टाकलं तरच आपण पुढे काही करू शकतो. मी सुद्धा सुरुवातीला स्वप्न बघितलं नाहीत जास्त मोठं, त्याचंच मला खूप वाईट वाटतं, कारण मी तेव्हा सुरुवातीपासून जर बघितलं असतं की हे करायचंच आहे आपल्याला, तर मी खूप अगोदर हे करू शकले असते. पण उशिरा का होईना मी केलं. आणि सगळ्यांना असं वाटतं की सांगावं की स्वप्न बघा, खूप मोठी स्वप्न बघा, तरच तुम्ही काहीतरी अचीव करू शकाल, त्याच्या खाली तर निदान येऊ शकाल. मी ग्रुप B चं स्वप्न बघितलं, निदान ग्रुप C सध्या मिळाले, त्यामुळे बघताना स्वप्न मोठीच बघा. आणि अशी गोष्ट कुठलीच नसते की आपण करू शकत नाही. त्यामुळे स्वप्न बघणं चांगलंच आहे, आणि ते पण मोठी, छोटी मोठी. जेव्हा तुम्ही YCM ने ऍडमिशन घेतलं डिग्रीसाठी, मुलगा केव्हा जन्मला तेव्हाच का? हो, मी पहिले एक्झाम लग्न झाल्यानंतर दिली, आणि दुसरी एक्झाम सेकंड इयर आहे का, ते माझं बाळ लहान होतं तेव्हा दिलं, त्याला घरी ठेवून जायचे, आमचे सासूबाई होते तेव्हा त्यामुळे. म्हणजे हो. मुलं हे झालं असताना दुसरी एक्झाम दिली मी, आणि परत जरा मोठा झाला होता, ग्रॅज्युएशन मग कम्प्लीट झालं तेव्हा. आता मुलाला कसं वाटतंय, तुम्ही आता अधिकारी झाले, त्याची काय भावना होती? पहिलं त्याला काय वाटलं जेव्हा तुम्ही सांगितलं की मम्मी आता अधिकारी झाले? रात्री मनाला लागला का नाही रिझल्ट उठल्यावर, मी म्हणलं लागलाय, म्हणलं उठ. झोपला होता ना उशिरा लागल्यामुळं. त्यांना असं शिकवावं का वाटलं तुम्हाला? असं शिकवायचं म्हणजे माझी काही नव्हती तशी इच्छा सुरुवातीला. वडील म्हणाले हुशार आहे, शिकू दे. ते नाहीत आता सध्या. कोरोनामध्ये डेट झाली. मात्र जे नातेवाईक असतील किंवा काय म्हणायचे का, आता लग्न झालंय, शिकवताय, परिस्थिती पण चांगली आहे बऱ्यापैकी तुमची, अशी काय नव्हती काय बोलत, मागे धाडस नव्हतं काय? धाडस नाही तेवढं, नाही कोणीच बोलू शकणार नाही तोंडावर ना. काय वाटतंय, म्हणजे मुलगा काय म्हणाला तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा रिझल्ट कळाला? म्हणजे मी अभ्यास करते म्हणायचं की तू अजून का अभ्यास करते, तुझं लग्न झालंय आणि तू आता का अभ्यास करते. मी म्हटलं अरे करते मी अभ्यास, मला जॉब मिळवायचा म्हणून मी करते. मग त्याला असं वाटायचं की हा जॉब मिळणार मम्मीला, खूप तो एक्साइटेड होता की कधी मिळणार कधी मिळणार. त्याला काय पाहिजे असेल तर मी सांगायची की हा आपण घेऊ, जॉब मिळाल्यानंतर घेऊ. त्यामुळे ते जास्तच उत्स्फूर्तपणे विचारायचं की कधी जॉब भेटणार तुला, कधी पास होणार तू, कधी नोकरी लागणार तुला.
आणि मी असंच सांगत जायची, नेहमी विचारायचा तो अधूनमधून, हे घ्यायचंय, हा जॉब लागल्यावर घेऊ, सायकल घ्यायची तुला, जॉब लागल्यावर नक्की घेणार. त्यामुळे तो पण वाट बघत असेल मम्मीला कधी जॉब लागेल. आणि तो परवा झोपला होता लवकरच, आणि सकाळी मी झोपीतून उठल्या लगेच सांगितलं, आदित्य मी पास झाले म्हटलं, मुलाचं नाव आदित्य, म्हटलं मला जॉब लागला. इतका खुश झाला तो, नाचायला लागला झोपीत अक्षरशः. म्हणाला असेल सायकल मिळते सगळं. असं पण होत असेल की तुम्ही दोघं एकत्रच अभ्यासाला बसत असाल, तो पण आता शाळेला चालू. हो, खूप वेळा मी त्याला अभ्यासाला बसवायचे आणि मी स्वतः अभ्यास करायचे असं. पण काय झाले, माझ्या अभ्यासाच्या पिरियड मध्ये त्याचं यायचं ना मग, आणि त्याला सीबीएसई मधून इथं कासेगाव लोटस मध्ये घातलेलं शाळेला पहिलीपासून, आणि त्यामुळे त्याला खूप अडचणी यायची अभ्यास करताना. मग मला विचारायचा तो नेहमी, मग मी जास्त त्याच्याकडे लक्ष देऊ शकले नाही, ह्याची पण खूप खंत वाटते मला. पण ते लक्ष जरी नाही दिलं तरी मी काहीतरी अचीव्ह केलं, आणि त्याच्यासाठीच पुढं सगळं करणार आहे, त्याचा पण आनंद आहे. मात्र त्याला पण हे कळालं की माझी आई जे ठरवते, जे स्वप्न बघते ते सत्यात उतरवण्याची धमक तिच्यामध्ये आहे, आणि हे खरं तर एक आदर्शच तुम्ही त्याच्यासमोर मांडलाय. आता काय पुढं काय स्वप्न आहे, आणि हे जे पद मिळालेलं आहे ते पद मिळवल्यानंतर समाजासाठी काय करावं असं वाटतं? पुढं स्वप्न म्हणजे खरं तर स्वप्न म्हणजे क्लास 1 ऑफिसर होण्याचं स्वप्न आहे. अजून प्रवास थांबलेला नाहीये. आणि सध्या क्लास 2चं प्रिपरेशन चालू आहे. टार्गेट सध्या क्लास 2 आहे, पण इच्छा खूप आहे की आयुष्यात एकदा तरी क्लास 1 ऑफिसर बनून जगावं. अजून स्वप्न मोठं आहे. हो. काय वाटतं, अजून अभ्यास करायचा आहे म्हणतात? करणार अभ्यास. पहिल्यांदा ह्याची तलाठीची परीक्षा दिली ती, मग त्यात एक 6-7 मार्कांनी गेले म्हणले. मग तिथं जरा वाटलं ना, ही अजून एक थोडासा अभ्यास केला 1-2 वर्ष तरी काहीतरी होऊ शकते. त्यामुळं मग समध्यांचा विश्वास बसला, घरच्यांचा पण ना. तुमचं शिक्षण किती झालं? 12वी. मग आता आपलं शिक्षण 12वी झालंय, हे सगळं असताना यांना पुढं शिकवलंय, काय वाटत होतं तेव्हा, ह्या जेव्हा पुढं शिकत होत्या तेव्हा कशी भावना होती? त्यावेळेस काय नव्हतं एवढं असं, म्हणजे बाहेरूनच होते ना परीक्षा द्यायचं, मग इथून पंढरपूरला जायचं, पेपर द्यायचा, 1-2 महिने अभ्यास करायचे, एवढाच विषय असा. तुम्ही 12वी शिकून परत शेतीकडेच वळा? हा, शेती केली. शेतीत आवड आहे? आवड आहे. मग दुसरं करायचं तर काय. कुटुंब जे आहे तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभं आहे, ही साथ जी आहे ती तुम्हाला मिळाली, आणि हा तुमचा प्लस पॉईंट ठरला. मात्र समाजात अशा कितीतरी मुली म्हणा किंवा महिला ज्यांचं लग्न झालंय, त्यांना ही जी साथ आहे ती मिळत नाही. मग त्या महिलांना काय सांगाल की त्यांनी कसं जे स्वप्न आहे ते कसं अचीव्ह करावं? आमची जॉईंट फॅमिली आहे. माझे सासरे प्रकाश मोरे, त्यांनी खूप सपोर्ट दिला मला, आणि आज ह्या ठिकाणी असतं तर त्यांना खूप आनंद झाला असता, आणि ते मिस करतोय आम्ही त्यांना खूप. आता सध्या आमचे आज सासरे, आज सासू वगैरे, त्यांनी पण सुरुवातीला मी जेव्हा करत होती तेव्हा म्हटले की कर, तुझी जिद्द आहे, चिकाटी आहे, म्हटलं तू कर काहीतरी. त्यांच्या नातूला जास्त शिकला नाही, म्हणजे माझं मिस्टर, त्यामुळे असं त्यांना वाटलं नाही की तो नाही शिकला म्हणून हिनं कशाला शिकायचं, असं कधीच काय वाटलं नाही. ग्रामीण भागात. हो, हां, त्यामुळे एवढे ते सुशिक्षित जास्त नसताना सुद्धा त्यांनी मला एवढा सपोर्ट केला. माझे सासू असतील, सगळे एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळे कुणीच कधी असं जास्त असं केलं नाही की मी सगळं सोडून द्यावं, नको. आत्ता बाहेरचे म्हणत होते की शेतकरी नवरा आहे, कशाला शिकायचं, आता शेतातलं बघायचं, त्याच्याबरोबर त्यांना मदत करायची, मुलगा आहे त्याला शिकवायचं. पण नाही म्हटलं, आपण आपली काय म्हणजे आपली इच्छा म्हणा, किंवा मी दुसरं काहीतरी करू शकते, मला ह्याच्यात इंटरेस्ट नाहीये असं मला माहित होतं पहिल्यापासून. आणि ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही ते आपण मनापासून करू शकत नाही गोष्ट, आणि आपण कितीही त्यात शिरलो, कितीही प्रयत्न केला व्यवस्थित करण्याचा, ते होऊच शकत नाही व्यवस्थित आपल्याकडून. म्हणून मी म्हटलं की आपली जी इच्छा आहे तेच करायचं, कारण त्या क्षेत्रामध्येच आपण व्यवस्थित करू शकतो, व्यवस्थित देऊ शकतो. आणि ही फॅमिली पण माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट ठरलेली आहे. त्यांनी आता शेवटपर्यंत म्हटलं तरी साथ दिली पहिल्यापासून. आणि सगळ्यांना म्हटलं तर सांगाच वाटतं की जरी शेती करत असतील मिस्टर किंवा सगळे, तरी पण आपल्या ज्या इच्छा आहेत त्या तशाच ठेवून त्या पद्धतीनं आपण वर्क केलं, काम केलं, तरी आपल्या ज्या इच्छा आहेत सगळ्या पूर्ण होऊ शकतात. आणि आपण एक गोल ठरवलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर गोष्ट कोणतीच अशक्य राहणार नाही.
आता तुम्ही म्हणालात की तुमच्या आजच सासू ज्या आहेत सासरे जे त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला होता, आज ते नाही आहेत, आज असायला हवे होते काय? हा जो आनंदाचा क्षण आहे कसं वाटलं असतं त्यांना? हो, खूप त्यांना खूप आनंद झाला असता. आणि आता सगळ्या पूर्ण फॅमिलीला खूप आनंद झालाय माझ्या, कारण पूर्ण घरामध्ये पहिला गव्हर्नमेंट जॉब भेटलाय मला, त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आता पुढं कसं प्रेफरन्स वगैरे असतो, कुठली जागा हो. म्हणजे ते हा प्रेफरन्स आहे. आणि कसं सगळ्यांना वाटतं जवळ असावं, आपल्या फॅमिलीच्या जवळ असेल तर छानच आहे हा आपल्या एरियामध्ये. तर ही जी यशोगाथा आहे ती आपण बघितली. नवऱ्याची संपूर्ण कुटुंबाची जर साथ असेल तर महिला किती पुढं जाऊ शकते हे सुप्रियाताईंनी सिद्ध केलं आहे. आणि यांची जी स्टोरी आहे, ह्यांचा जो स्ट्रगल आहे, त्याच्यातून आपण प्रेक्षक जे आहेत त्यांनी नक्कीच आदर्श घ्यावा आणि अशाच स्टोरीज पाहण्यासाठी पाहत राहा AB मराठी न्यूज.